आपल्याला माहीतच आहे, की 6 खासदार जे शिवसेना उद्धव ठाकरेंचे फुटलेले आहेत. त्या 6 खासदारांपैकी 2 खासदारांना केंद्रामध्ये मंत्रिपदं मिळणार आहेत. आता यातले 2 खासदार कोण आहेत? आणि यांना कुठलं मंत्रिपद मिळू शकतं? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप महत्त्वाची माहिती आहे. सो नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. मी आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या बोल की भावा या मराठमोळ्या YouTube चॅनलवरती मी विजय आपलं स्वागत करतो. मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का? कुठल्याही क्षेत्रामध्ये काय मिळालं तरच माणूस त्याच्यामध्ये इंटरफाय करत असतो. तसंच या राजकारणात सुद्धा असतं. ह्या हाताने काहीतरी द्यायचं असतं, त्यावेळेस ह्या हाताने काहीतरी मिळत असतं आणि हेच ह्या हाताने दिलं आणि ह्या हाताने मिळालं, ते म्हणजे ह्या हाताने निष्ठा विकली, ह्या हाताने सगळ्या गोष्टी विकल्या, पण ह्या हाताने मंत्रिपदं मिळतात, ह्या हाताने उद्यापासून मोठी लांब तामझाम सोबत असणार आहे. आणि जोपर्यंत हा तामझाम सोबत आहे, तोपर्यंत यांना जगण्याची यांची एक पद्धत आहे, ती बदलणार आहे. किंवा यांच्या मतदारसंघाचा काही रखडलेला विकास आहे, तो त्या ठिकाणी पूर्ण करणार आहेत. यासाठी त्यांनी एवढी मोठी रिस्क घेतली. 6 खासदार एकत्र फुटणं म्हणजे ही सोपी गोष्ट नाहीये आणि 6 खासदार 6ची 6 जे मतदारसंघ आहेत, ते खूप मोठे मतदारसंघ आहेत. इथं निवडून येण्यासाठी खूप काही करावं लागतं आणि हे माहीत असून सुद्धा ही अग्निदिव्य, ही अग्निपरीक्षा या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या या खासदारांनी घेतली आणि ते आता शिंदेसोबत जातायत. पण या खासदारांना हे माहीत नक्की होतं, की उद्या आपल्याला 6 जणांचा गट केल्याशिवाय आपला गट स्थापन करता येणार नाही आणि पक्षांतर बंदी कायदा आपल्याला लागू होणार नाही. म्हणून ह्यांनी हा खूप मोठा गेम खेळला आणि याच्यामध्ये ओमराजे निंबाळकर जे या सगळ्या खासदारांचा मेन कुठून सुरुवात झाली असेल, तर ती ओमराजे निंबाळकर यांच्याकडून झाली. ओमराजे निंबाळकर हे अ, उद्धव ठाकरेंना सोडणार नव्हते, जे आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय बघा, की ते उद्धव ठाकरेंना सोडणार नव्हते, परंतु काही आमिष दाखवण्यात आली त्यांना किंवा आमिष दाखवण्यापेक्षा त्यांना काहीतरी कमिटमेंट करण्यात आले, की तुम्हाला आम्ही केंद्रामध्ये एखादं राज्यमंत्रीपद तुम्हाला देऊ शकतो किंवा कॅबिनेट मंत्रिपद सुद्धा देऊ शकतो आणि हे कुठेतरी देण्यासाठी तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल, अशी अट त्यांना टाकली होती. त्यावरती गेले 6 महिने हेच ओमराजे विचार करत होते. हे जे सांगतायत, की नगरपालिकेची निवडणुकीमध्ये आम्हाला यश मिळालं नाही, आम्हाला हे मिळालं नाही. खरं फ्रस्ट्रेशन हे त्यांचं तेव्हापासूनच होतं. ऑपरेशन टायगरची सुरुवात आत्ता झालेली नव्हती. एक 6 महिन्यापूर्वी ऑपरेशन टायगरची सुरुवात झाली होती. पण 6वा खेळाडू जो होता, तो संजय दिना पाटील होते. संजय दिना पाटलांच्या याच्यामध्ये इंटरफाईन न करण्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या होत होत्या आणि हे सगळं प्रत्येक मतदारसंघाच्या वाईज या सगळ्या गोष्टी केल्या जात होत्या. आणि याच्यातूनच एक पुढे जाऊन एक गोष्ट अशी तयार झाली, की ती म्हणजे बंडखोरी करायची तर 6 जणांनी करायची. आणि मग हे ऑपरेशन टायगर सुरू झालं. धाराशिवची जबाबदारी ही तानाजी सावंत यांच्यावरती दिली. महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री ते सध्या आमदार आहेत. तर तानाजी सावंतांनी ती इमानी इतबारे पेलली आणि ओमराजेंना फोडलं. आता ओमराजे आणि दुसरा एक खासदार आहे, तो म्हणजे परभणीचा खासदार संजय जाधव. त्यांना बंडू बॉस वगैरे असं काहीतरी बोलतात. तर या संजय जाधवांनी सुद्धा मंत्रिपद मिळत असेल तरच मी बाहेर पडेल, नाहीतर मी बाहेर पडणार नाही. कारण संजय जाधवांना सुद्धा हे माहिती होतं, की इथला अल्पसंख्याक समाज आपल्या पाठीशी आहे. म्हणून आपल्याला खासदारकीला इतकी मतं मिळाली होती. इथला अल्पसंख्याक समाज म्हणजे परभणीमध्ये मुस्लिम वोटर्स खूप आहेत आणि मुस्लिम वोटर्सच्याच या सगळ्या गोष्टींवरती हे बंडू जाधव जे संजय जाधव आहेत ते निवडून आले होते आणि यांनी त्या ठिकाणी अ, एक अट टाकली, की मला कुठलं तरी मंत्रिपद दिल्याशिवाय मी यातून बाहेर पडणार नाही. कारण जरी मला माझं जरी पुढं करियर करायचं असेल, तर मी एकतर गद्दार म्हणून सगळीकडे माझी ओळख होईल आणि मग पुढे जाऊन मला सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागेल. म्हणून त्यांना सांगितलं, की तुम्हाला सुद्धा मंत्रिपद दिलं जाईल. आणि मग बाकीचे जे 4 आहेत, संजय दिना पाटील असतील किंवा भाऊसाहेब वाकचौरे असतील किंवा अ, तो संजय देशमुख असतील किंवा बाकीचे हे ओमराजे असतील किंवा हे सगळेच लोकं असतील. म्हणजे या सगळ्यांना कुठेतरी एक आणि ते नागेश पाटील आष्टीकर ते एक असतील. तर या 4 खासदारांना सांगितलं की तुमच्या फर्स्ट टर्म आहेत किंवा तुम्हाला काही एवढं म्हणजे हे नाही. परंतु 2 खासदार यांच्या 2-2, 3-3 टर्म झालेले आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपद दिलंच जाईल. मग आता संजय जाधवांना एक मंत्रिपद आणि ओमराजेंना एक मंत्रिपद, असं मंत्रिपद 14 खासदारांमागे तर 100% मिळू शकतं. म्हणजे आता अगोदर त्यांचे 7च खासदार होते. त्याच्यामुळे त्यांना 1-2च मंत्रिपदं दिली होती. त्यामुळे आता 14 खासदारांमागे त्यांचं बळ वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळं ओमराजे निंबाळकरांना एक चांगलं असं त्यांच्या सगळ्या पोझिशनला सूट होईल असं मंत्रिपद त्या ठिकाणी देण्यात येईल, असं म्हटलं जातंय. मग आता कुठलं मंत्रिपद मिळेल?
ते मात्र गुलदस्त्यात आहे. पण मंत्रिपद मिळणार का? तर 100% मिळणार आहे. त्याच अटीवरती ओमराजे फुटलेले आहेत. त्याच अटीवरती ओमराजेने शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि जर उद्या असा काही दगाफटका झाला, एकदा सगळ्या गोष्टी झाल्या कारण पुढं ह्या जर गोष्टी असतात. साहजिक आहे 13 खासदार झाले त्यांच्याकडे. कोण सहन करणार आहे? भारतीय जनता पार्टी नाही सहन करू शकत ना यांची. कारण जिथं-जिथं आता ह्यांची सत्ता आलेली, पूर्ण मराठवाडा यांनी व्यापला आता. म्हणजे हिंगोली, वाशिम आणि धाराशिव हे तीनही मतदारसंघामध्ये अ, हिंगोली, वाशिम, धाराशिव तो बुलढाणा या 3-4 ज्या मतदारसंघामध्ये आणि इकडे हे सगळं त्या ठिकाणी व्यापलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं आता ह्यांच्या थ्रू काही गोष्टी त्यांना करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळंच पुढे जे काही होणार आहे, ते होणार आहे. आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या खासदारांना फोडण्याचं जे काही एवढं मोठं जे काही षडयंत्र रचलं गेलं आणि ते यशस्वी सुद्धा झालं. त्याच्याबद्दल एकनाथ शिंदेचं सुद्धा आभार मानलं पाहिजे, की तो माणूस जिद्दीला पेटला तर तो गोष्टी करू शकतो. आणि त्याच्यानंतर हे सगळं झालेलं आहे. त्याच्यामुळे आता जे मिळणार आहे, ते खूप छान मिळणार आहे यांना आणि यांची 3 वर्ष अत्यंत मजेत जाणार आहेत, सिक्युरिटीमध्ये जाणार आहेत. आता त्यांची वाय-बी चव्हाणला जी होती पत्रकार परिषद, ती आता रद्द झालेली आहे. त्यांच्या तिकडे दुसरीकडे घेतली नंदनवनला काहीतरी. पण ते सगळं सेफ आहेत आणि ते सेफ राहतील. काही हरकत राहणार नाही. कारण सरकार त्यांना वायफुल सिक्युरिटी दिलेलीच आहे ऑलरेडी. त्याच्यामुळं ह्या गोष्टी होत राहणार आहेत. आता तुम्हाला काय वाटतं कोणतं मंत्रिपद मिळेल ओमराजेंना? नक्की कमेंट्समध्ये व्यक्त व्हा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपले बोल की भावा मराठमोळं YouTube चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.